हे पुष्प गुंफण्यासाठी ज्या विविध संघटनांनी मला आमंत्रित केलं आहे त्या सर्व संघटना, विशेषतः आजची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते AISFचे सगळे माझे तरुण मित्र. नाशिकमध्ये गेले काही काळ मी लोकांना भेटण्यासाठी, मराठीच्या कामाच्या प्रसारासाठी आलो आहे. त्यामुळे भेटलेले अनेक मित्र आणि सर्वसामान्य नाशिककर. त्याच्या अगोदर मी त्याला असं म्हटलं कार्यक्रमाला येताना की साधारणपणे किती लोक येतात, तर तो मला असं म्हणला की हॉल भरतो पण वक्त्यावर अवलंबून आहे. तर म्हणजे वक्ता बरा आहे असं मी स्वतःला म्हणायला काही हरकत नाही, कारण हॉल भरलेलं दिसतं. त्यामुळे हे पु ल देशपांड्यांच्या भाषेमध्ये सांगायचं तर चटणी बरी वाटावी या प्रकारचं आहे. पण वक्त्याने स्वतः कौतुक करून घेण्याचे दिवस महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. कारण श्रोते शेवटपर्यंत थांबतील आणि थांबलं तर तुमचं कौतुकच करतील याची काही खात्री देता येण्याची सोय नाही आहे. आपण नाशिकमध्ये आहोत, आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, आपण दाभोलकरांच्या नावाने चालणाऱ्या विवेक व्याख्यानमध्ये बोलतो आहोत. आणि आपण अशा काळामध्ये बोलतो आहोत जेव्हा विवेकाने आणि विवेकाबद्दल बोलण्याची नितांत गरज आहे. मला जो विषय देण्यात आलेला आहे तो कोण शिवप्रेमी आणि कोण शिवद्रोही असा आहे. त्याचा संदर्भ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या एका आमदाराने एका प्रकाशकाला, प्रशांत तांबेला फोन करून असं म्हटलं की गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक शिवाजी कोण होता या नावाने का लिहिलं. आणि ते पुस्तक सुद्धा आपल्या आमदारांचं वैचारिक कुपोषण एवढं मोठं आहे की ते पुस्तक सुद्धा त्याच्या वाचनात नाही आले, त्याच्या बायकोच्या वाचनात आले. म्हणजे त्याच्या म्हणजे ज्ञानाचा स्रोत बाईकडून पुरुषाकडे जाण्याचा पण काळ आलाय, पण पुरुष शहाणं व्हायचं. तर त्याच्याकडे ते पुस्तक आल्यावर त्याच्या एवढंच लक्षात आलं की शिवाजी कोण होता असं म्हणल्यामुळे शिवाजीचा अपमान झालेला आहे. आणि मग अपमान झाल्यानंतर अपमान करणाऱ्या माणसाची आई बहीण काढणं हीच आपली संस्कृती आहे हे त्याच्या नीट लक्षात असल्यामुळे त्याने ते सगळं केलं, व्यवस्थित रेकॉर्ड केलं. आणि तुम्ही त्या आमदाराला पाहिलेलं आहे. म्हणजे टॉवेलवर असणारी जगात दोनच माणसं आहेत, एक रणबीर कपूर आणि दुसरा संजय गायकवाड. त्यातला रणबीर कपूर हा देखणा माणूस आहे, तो चांगला दिसतो, त्याला बघावं असं वाटतं, बायकांना तर वाटतंच पण पुरुषांनाही वाटतं. हा जो माणूस आहे त्याला कोणालाही बघावंसं वाटत नाही असा हा माणूस. तुम्हाला टॉवेलवर तुम्ही त्याला पाहिला असेल. मग त्याने शिवीगाळ केली आणि त्याने ही शिवीगाळ केल्याबद्दल ज्या महान मतदारांनी त्याला निवडून दिलेलं आहे त्यांनी त्याच्यावर दुग्धाभिषेक केला. म्हणजे आपला आमदार मूर्ख आहे याची 100% खात्री त्या माणसांना होती आणि आपला मतदार 1000% मूर्ख आहे याची 100% खात्री आमदाराला होती. त्यामुळे त्याने तो दुग्धाभिषेक केला. त्यामुळे नंतर काय झालं तर पानसरेंचं ते पुस्तक अधिक वाचलं गेलं, अधिक वाटलं पण गेलं. तुम्ही लक्षात घ्या, वाटलं जाणं आणि वाचलं जाणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण पुरोगामी चळवळीतल्या मंडळींनी ह्याच्यात फार फरक केला पाहिजे. कारण सरकारच्या ग्रंथ निवड समितीकडनं वेगवेगळ्या वाचनालयांना जी पुस्तकं दिली जातात ती वाटली जातात, ती वाचली जातातच असं तुम्हाला खात्रीलायकरित्या सांगता येत नाही. आपल्याला पानसरेंचं पुस्तक वाचलं जाणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे त्यानंतरच्या काळामध्ये बरेच आकडे लोकांच्या पुढे आले की काही लाख प्रती शिवाजी महाराजांवरच्या या पुस्तकाच्या लोकांच्या पर्यंत गेल्या. आता ज्यांनी या पद्धतीची भूमिका मांडली संजय गायकवाडची, सुदैवाने संजय गायकवाडने अशी भूमिका मांडल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला राज्यकर्ता वर्ग तो बरोबरच म्हणाला आहे. त्याने शिवीगाळ करणं योग्यच होतं असं म्हणालेलं नाहीये. याचा अर्थ त्यांना त्याचं पटलेलं नाही असं नाही, पण असं पटलेलं आहे असं जाहीरपणे म्हणणं हे महाराष्ट्रात अद्याप पॉलिटिकली करेक्ट मानलं जात नाही. त्यामुळे ते तसं म्हणालेले नाही. पण आपल्याकडे एक असा वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये की ज्यांना शिवाजी महाराजांना नुसतं शिवाजी म्हटलं की तुझ्या वर्गात होते का ते असं म्हणण्याची सवय आहे. छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणल्याशिवाय महाराजांच्या बद्दल आपण पुरेसा आदर दाखवत नाही.
असं वाटण्याच्या काळामध्ये आपण आज महाराष्ट्रात आहोत. आणि गेल्या 30-40 वर्षामध्ये विशेषतः महाराष्ट्राला हिंदुत्वाच्या राजकारणाची कीड लागल्यानंतर सातत्यानं आपल्याला असं जाणवेल की शिवाजी महाराज नेमकं काय म्हणत होते, शिवाजी महाराजांनी नेमका कोणता विचार मांडला, आणि शिवाजी महाराजांशी डायलॉग करताना तो डायलॉग आपण आपला दोस्त म्हणून करायचा का दैवत म्हणून करायचा, याच्याबद्दलची एक स्पष्टता महाराष्ट्रामध्ये नाही आहे. आजच्या माझ्या या मांडणीच्या निमित्ताने मी तो एक प्रयत्न करून पाहणार आहे. आपण साधारणपणे महाराष्ट्रामध्ये कोणाला शिवप्रेमी म्हणतो, तर महाराष्ट्रात असा एकही माणूस नसेल की जो जाहीरपणे मी शिवप्रेमी नाही आहे असं म्हणणार आहे, कारण तो जगूच शकणार नाही. म्हणजे समजा एखादा माणूस म्हणला की शिवाजी महाराजांमधल्या मला 99 गोष्टी आवडल्या पण एक गोष्ट आवडली नाही आणि ती ही आहे, असं म्हणण्याचं धाडस जर त्या माणसाने केलं तर तो जगणार नाही, त्या माणसाचा अंक चालू शकणार नाही, तो चॅनल चालवत असला तर ते ऑफिस टिकणार नाही. याचं कारण आपण समाज म्हणून शिवाजी महाराजांना बाकी सगळ्या सोडा, किमान काळाच्या मर्यादा असू शकतात हे पण आपण समाज म्हणून मान्य करत नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जे काही बरं वाईट केलं, म्हणजे उदाहरणार्थ रांझ्याच्या पाटलाचा त्यांनी चौरंग केला, त्याचे हातपाय तोडून टाकले. आपल्याकडे कुठलीही बलात्काराची एखादी केस आता पेपरात आली की लोक काय म्हणतात, महाराजांच्या काळातल्या शिक्षा दिल्या पाहिजेत, त्याचा एकतर लिंग विच्छेद केला पाहिजे किंवा त्याचे हातपाय तोडून टाकले पाहिजे. हे म्हणणाऱ्यांच्या मध्ये भले भले शहाणे लोक आहेत आणि त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये तुम्हाला कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी सुद्धा ड्यू प्रोसेस तुम्हाला फॉलो करावीच लागते. आणि ती जी ड्यू प्रोसेस आहे ती तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात केली तर लवकर होईल. उमर खालिदच्या पद्धतीने तुम्ही करत राहिलात तर माणूस आयुष्यातनं उठेल पण प्रोसेस पूर्ण होणार नाही. परंतु तुम्हाला लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रोसेस फॉलोच करावी लागते. महाराजांच्या बद्दल जर आपल्या मनामध्ये प्रेम असेल तर महाराजांनी त्यांच्या काळातली ड्यू प्रोसेस जी काही असेल मध्ययुगीन राजांची ती फॉलो केली असेल. आपण महाराजांचे प्रेमी असू तर समकालीन लोकशाही व्यवस्थेतली ड्यू प्रोसेसच फॉलो केली पाहिजे. तिथे याचे हातपाय तोडा, त्याची गर्दन छाटा, त्याला आभाळात फेकून द्या, या पद्धतीच्या शिक्षा सुचवणं हे माणुसकीला, शहाणपणाला आणि लोकशाही मूल्याला धरून नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रेम व्यक्त करणाऱ्या लोकांच्या मध्ये आपल्याकडे 2-4 प्रकारचे लोक आहेत. एक जे आहे ते रामदासापासून सुरू होऊन बाबासाहेब पुरंदऱ्यांपर्यंत येणारा पंथ आहे, जो हिंदुत्ववाद्यांचा पंथ आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शिवाजी हा हिंदूंचा राजा आहे, शिवाजीने हिंदू समाजाचं संघटन केलं, नाहीतर इथे सगळ्यांची सुनता झाली असती, अशा प्रकारची धारणा मांडणाऱ्या लोकांचा एक वर्ग आहे. आणि तुम्ही जर पाहिलं, हे मी 2-3 ठिकाणी बोललो आहे आणि मला असं वाटतं की जिथे कलेचं भान असलेले लोक ज्या शहरांमध्ये आहेत त्या शहरामध्ये थोडंसं शिवाजी महाराजांच्या हिंदुत्ववादी प्रेमींच्या सांगीतिक विश्लेषणाचा काहीतरी नीट मागोवा घेतला पाहिजे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या खर्जातल्या आवाजामध्ये शिवकल्याण राजाची जर निवेदन नसतं, लताबाईंच्या आवाजातली गाणी नसती, तर एवढं ते हिंदुत्ववादाचं शिवप्रेमी राजकारण महाराष्ट्रामध्ये पेनिट्रेट झालं असतं का? म्हणजे साधारण तुम्ही पहा की ते डीपली पेनिट्रेट होण्याच्या प्रक्रियेमध्ये, म्हणजे जेव्हा रामदासांसारखा माणूस असं म्हणतो की उदंड झालेले पाणी स्नान संध्या करावया, वर्षानुवर्ष आपल्याला या ओळींमध्ये काही प्रॉब्लेम वाटलेला नाहीये की पाणी उदंड झालं पाहिजे, हे बरोबर आहे, पण स्नान संध्या करणं हेच पाण्याचं एकमेव उपयुक्त गुण आहे का? शेती करणं हा पाण्याचा उपयोग असू शकतो की नाही? पिण्याचं पाणी हे शेतीचा पाण्याचा उपयोग असू शकतो की नाही? पण उदंड झालेले पाणी स्नान संध्या करावया हा कल्चरल हेजिमॉनिक भाग आहे. म्हणजे कोणाच्यासाठी त्या पाण्याचा उपयोग महत्वाचा आहे हे रामदास सांगतात, ते बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या लेखनातनं मांडतात. आणि बाबासाहेब पुरंदरे आपल्याला असं म्हणतात त्यांच्या शिवचरित्रामध्ये, आणखी काही लिहू, शब्द संपले.
असं शेवटचं वाक्य आहे त्या राजा शिवछत्रपतीमध्ये. ते झाल्यानंतर भल्या भल्या लोकांना एक प्रकारची भावनिक अत्यानंदाची अवस्था निर्माण झालेली आहे, सारखं नाहीये. पण त्याच शिवचरित्रामध्ये जेव्हा ते असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लगेच पुतळाबाई सती गेली, इतिहास काय सांगतो? पुतळाबाई त्या दिवशी सती गेलेल्या नाही, पुतळाबाई नंतर गेल्या. पण ते ज्या प्रकारचं एक करुण रसाचं इतिहासाचं रंजक वर्णन करतात, त्यामुळे खरं सांगणं, वस्तुस्थिती मांडणं हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या मांडणीमध्ये न बसणारं तत्व आहे की काय असं वाटावं अशा प्रकारचं चित्र आहे. आता हे जे आहे हे आपल्याकडे लोकप्रिय कसं झालं, तर हे आपल्याकडे लोकप्रिय होण्यामध्ये रेडिओचा मोठा वाटा आहे, टीव्हीचा मोठा वाटा आहे, आपल्या वर्तमानपत्रांच्या बहुतांश ब्राह्मण संपादकांचा मोठा वाटा आहे. याचं कारण या सगळ्या मंडळींनी शिवाजी महाराजांवर प्रेम करण्याचा हायवे हा आहे, पायवाट दुसरी आहे आणि सर्व्हिस रोड तिसरा आहे, या प्रकारची व्यवस्था लोकांच्या मनामध्ये पक्की केलेली आहे. त्यामुळे ज्या वेळेला पानसरेंच्या सारखा माणूस शिवाजी कोण होता असं म्हणतो, त्यावेळेला बऱ्याच लोकांना हा माणूस शिवाजीवर प्रेमच करणारा नाही, कारण हा शिवाजीला एकेरी बोलतो, हा शिवाजीबद्दल अरे तुरे बोलतो, अशा प्रकारचं चित्र निर्माण करणं सहज शक्य होतं. आणि आपल्या समाजाचा प्रॉब्लेम असा आहे की आपण असं नेहमी म्हणतो की डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर, पण आपल्या 12-14 कोटी लोकांच्या समाजामध्ये 12-13 कोटी लोक पुस्तकाला त्याच्या कव्हरवरच जज करणारे आहेत, कारण आतलं वाचायला कष्ट पडतात. तुम्ही अनेक लोकांच्या घरामध्ये बघा, अगदी शिवाजी कोण होता ज्यांच्या घरामध्ये आहे अशाही लोकांच्या घरामध्ये लोकांनी ते चाललेलं असेल, वाचलेलं नसेल. आपल्या समाजाने जर पानसरेंनी लिहिलेलं वाचलं असतं, त्याच्या अगोदर कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजीचा पोवाडा फुल्यांनी 1.5-200 वर्षापूर्वी लिहिला, तो वाचला असता, पारसनिसांपासून राजवाड्यांपासून शेजवळकरांपर्यंत सगळे शिवाजीला अरे तुरेच म्हणत होते, हे जर आपल्या लोकांनी नीट पाहिलं असतं तर आज आपल्या समाजामध्ये गोपीचंद पडळकर आणि नितेश राणे हे शिवाजी महाराजांची माहिती सांगणारे प्रवक्ते झाले नसते. आपल्या समाजाच्या वैचारिक दारिद्र्याचं हे लक्षण आहे. एक आता तुम्ही पुरोगामीने मला त्यांच्या व्यासपीठावर बोलावलेलं आहे आणि त्यांच्या व्यासपीठावर मी त्यांच्याबद्दल सौम्य क्रिटिकली बोललेलं चालेल ना, कारण काय नाही लोक असं म्हणणार तुला बोलवायचं परत तुझं ऐकून पण घ्यायचं. तर पुरोगाम्यांच्या सगळ्या संघटनांनी एकमेकांमध्ये नीट चर्चा करून 149 कार्यक्रम एकत्र केले, ही फारच मोठी गोष्ट आहे. मी खरं सांगतो तुम्हाला, सर्व डाव्या पुरोगाम्यांनी एकत्र येऊन हे करणं, कारण मला खूप वर्षापासून असं वाटतं जाहीरपणे म्हणावं की पण जे काही उरलेले समाजवादी आहेत ते मारतील मला म्हणून मी बोलत नाही. समाजवादी साथी गाती अनेक आवाजात, एका आवाजात आहेत पण अनेक आवाजात असं समाजवाद्यांचं आपल्याकडे झालंय. आणि दिव्य अत्यंत चांगला वारसा असूनही म्हणजे संयुक्त महाराष्ट्रामध्ये शिवाजी ही इमेजरी ज्यांनी लोकांच्या पर्यंत नेली, म्हणजे प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी जवाहरलाल नेहरू आले तेव्हा त्यांना त्यावेळेच्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये जावं लागलेलं आहे. आणि तेव्हा त्यांना सांगावं लागलं यशवंतराव चव्हाणांना की लोक का निदर्शन करताय, आणि तेव्हा चव्हाण असं म्हणालेले आहे की महाराष्ट्र झालाच पाहिजे आणि मुंबई मिळालीच पाहिजे असं लोक विचारत आहेत. तेव्हा नेहरूंनी असं म्हटलेलं आहे पण त्यांना मुंबई कोण देत नाहीये, तर कुणीतरी नेहरूंना सांगायला पाहिजे होतं, त्यांना थोडे बदाम खायला द्यायला पाहिजे होते की 2 वर्षापूर्वी तुम्हीच नाही म्हणाला होता. 56 साली म्हणजे नेहरूंच्या बद्दल एरवी माझ्या मनात आदराची भावना आहे, पण मुंबईसह महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये नेहरूंची भूमिका अत्यंतिक अनुदार होती, अत्यंतिक चुकीची होती. आणि डाव्या पुरोगामी मंडळींनी, समाजवाद्यांनी, बाबासाहेबांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनने त्यांना वास्तवाची जाणीव करून दिली. तो जो पुतळा आहे शिवाजी, तो पुतळा, प्रतापगडच्या बरोबर
आणि तो सिंधुदुर्गाच्या समोरचा पुतळा वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे पडतो. म्हणजे तो पुतळा बनवणारे, त्याची कंत्राट देणारे लोक उच्च कोटीचा गांजा घेतलेले असल्याशिवाय हे शक्यच नाही. म्हणजे तुम्ही मला सांगा, गेल्या 1000 वर्षामध्ये 500 वर्षात सिंधुदुर्गावर वारा वाहिला नाहीये का? वारा काय स्टॉप करून ठेवला होता का? पुतळा आल्यानंतरच गेलाय. हे सरकारच्या प्रतिनिधींची वाक्य आहे की वाऱ्याच्या वेगाचा अंदाज आला नाही. वाऱ्याच्या वेगाचा नाही, शिवाजी महाराजांना तुमच्या भ्रष्टाचाराच्या वेगाचा अंदाज आला नाही, म्हणून तो पुतळा पडला. तो प्रतापगडच्या पावसामध्ये जो पुतळा टिकून राहिला ना, तो त्या काळात पुतळा बनवणाऱ्या लोकांनी किमान चव्हाण आणि नेहरू आहेत तोपर्यंत पुतळा राहावा म्हणून तो नीट केला. आणि आता असं आहे, पुतळा कोणाचा आहे हे मॅटर करत नाही, निविदा कोण काढतंय हे महत्वाचं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या बद्दलचं जे प्रेम आहे ते निविदेवरचं जेव्हा प्रेम असतं तेव्हा पुतळा दर 10 महिन्यांनी, दर 15 महिन्यांनी केलेला पडू शकतो, किंवा बाबासाहेबांचा असेल तर तयारच होत नाही. कुणाचा केलेला पडतो, कुणाचा तयारच होत नाही. मी जो दुसरा मुद्दा तुम्हाला सांगत होतो त्याच्यामध्ये आपले डावे, पुरोगामी, समाजवादी या सगळ्यांच्या एका भूमिकेबद्दल मी तुम्हाला सांगतो. मी तुमच्यापैकी काहींना तनिका सरकार माहिती असते, JNU मधल्या अत्यंत मोठ्या प्राध्यापक आहेत. बऱ्याच वर्षांपूर्वी मी त्यांच्याशी बोलायला गेलो आणि तेव्हा मला त्या असं म्हणाल्या की शिवाजीच्या राजवटीमध्ये ज्याला आपण कामगार किंवा कष्टकऱ्यांच्या जगण्याच्या प्रश्नांचा मागोवा म्हणतो तशा प्रकारचा विचार फारसा नव्हता. आता हे इन्फॉर्मल गप्पांमध्ये त्यांनी मांडलेला विचार आहे. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की शिवाजीची राजवट 1648 ते 1680 आहे. मार्क्सचा कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा 1848चा आहे. तुम्ही कसं इमॅजिन करता की शिवाजी महाराजांनी 200 वर्षांच्या पूर्वी मार्क्स जे 1848 मध्ये म्हणणार आहे ते म्हटलेलं असावं? तुम्ही उलटा विचार करून शिवाजीने 1648 मध्ये जे केलं त्यातल्या काही गोष्टींची सूत्र मार्क्सच्या मॅनिफेस्टोमध्ये सापडतात का हे शोधणं हे इतिहासाला अधिक अनुसरून आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे पठडीबाजपणा ज्या वेळेला येतो कोणत्याही विचारसरणीमध्ये, त्यावेळेला आपण विचारांकडे रिट्रोस्पेक्टिव्हली पाहतो, पूर्वलक्षी प्रभावाने पाहतो आणि आमच्या एखाद्या विचारवंताने जे म्हटलं आहे तेच मागे इतिहासात शोधलं पाहिजे, सापडलं पाहिजे, अशा प्रकारची एक धारणा लोक करून राहतात. जोशींनी, डांग्यांनी ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढवला आणि शनिवार वाड्यासमोर त्यांची पहिली सभा झाली. तुम्ही मला सांगा, आता महाराष्ट्राचा एकत्रित विचार करणारी कोणतीही सभा शनिवार वाड्यापुढे लोकांना घेता येणं कठीण आहे. याचं कारण शनिवार वाड्यापुढे एखादी सभा हिंदुत्ववाद्यांनाच घेणं सोपं जावं अशा प्रकारचं वातावरण आजच्या महाराष्ट्रात आहे. समाजवाद्यांकडे, डाव्यांकडे अशा प्रकारचा एक स्वतःचा लोकस होता, स्वतःची एक ताकद होती आणि त्यावेळेला त्यांच्यातल्या अनेकांनी शिवाजी महाराजांच्या विचारांची मांडणी अनेक पद्धतीने केलेली आपल्याला दिसते. आता कॉम्रेड पानसरेंचं जे मांडणं आहे, कॉम्रेड पानसरे हा बैठा कार्यकर्ता नाही. कॉम्रेड पानसरे हा चळवळीमधला, शाहू महाराजांच्या भूमीतला आणि त्यामुळे विविध प्रकारचे संस्कार एकत्रित आलेला कार्यकर्ता आहे. आणि म्हणून कॉम्रेड पानसरेंनी हा जो शिवाजी लोकांच्या पुढे मांडला आहे तो जनसामान्यांचा शिवाजी आहे. हा जो शिवाजी आहे हा शिवाजी लोकांना आपला कधी वाटतो किंवा आपला का वाटावा, तर तुमच्या माझ्यासारखे जे लोक आहेत ज्यांचं जगणं थोडं बरं आहे, खूप बरं आहे असं मी म्हणत नाही, पण ज्यांच्याकडे थोडा सरप्लस आहे, ज्यांना घरी गेल्यानंतर आपल्याला अन्न मिळणार आहे की नाही याची चिंता नाही, अशा एका वर्गामध्ये या प्रकारचा शिवाजी बऱ्यापैकी रुजला आहे. आणि लोकांना असं वाटतं की अगदी शेजवलकरांपासून अनेकांनी शिवाजी महाराजांच्या बद्दलचा विचार करताना या पद्धतीची मांडणी, शिवाजीच्या राजकारणाची समकालीन चिकित्सा करणं हे सगळं केलं असेल तर आपण सगळं हे करत राहताना शिवाजी महाराजांचं दैवतीकरण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पण हे तुमच्या माझ्यासारख्या लोकांना वाटत आहे. हेच म्हणणं समजा आपण नाक्यावर घेऊन गेलो, हेच म्हणणं आपण चौकात घेऊन गेलो तर
ते म्हणणं लोकांच्या समोर यायला लागल्यावर लोकांना असं वाटतं की तुम्ही शिवाजी महाराजांच्या बद्दल या पद्धतीनं कसं बोलता, म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांच्या बद्दल कंटेंट काय बोलता, हा लोकांच्या दृष्टीनं आता फार चर्चेचा मुद्दा नाहीये. कारण लोकांना हे माहिती होऊन बसलेलं आहे किंवा लोकांनी स्वतः पुरतं एक सॅच्युरेटेड स्वतःकडे माहिती घेतली आहे की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. आता शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तर त्या अफजल खानाचं काय झालं हा एक वादाचा मुद्दा आहे. त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचं काय झालं हा दुसरा वादाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणानंतर त्यांच्या अष्टप्रधान मंडळातल्या ब्राह्मणांनी त्यांना काय पद्धतीनं वागवलं आणि मग शिवाजी हा ब्राह्मणेतरांचा नेता आहे का ब्राह्मणेतरांचा नेता आहे का हिंदूंचा नेता आहे, या प्रकारची संघर्षाची भावना शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या मध्ये पण आहे. इथे आपण डाव्या पुरोगामी मीमांसेच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला आपण फुले असतील किंवा त्या शरद पाटील असतील यांच्या मांडणीकडे ज्या वेळेला वळतो त्यावेळेला फुलेंच्या मांडणीमध्ये शिवाजी हा कुळवाडी भूषण आहे. आणि हा जो कुळवाडी भूषण शिवाजी आहे, तुम्ही तुमच्यापैकी काही विशेषतः शेतकरी संघटनांमध्ये काम करणाऱ्या लोकांनी फुल्यांच्या या मीमांसेचा थोडा पुढचा विचार शरद जोशींनी त्यांच्या लेखनात केलेला दिसतो की मिर्झा राजे जयसिंगांच्या बरोबर शिवाजी महाराजांनी तह का केला, तर तो तह करण्याचं कारण सलग दुसऱ्या वर्षी या स्वराज्यामधलं पीक पूर्ण कापलं जाईल, उधळून टाकलं जाईल आणि आपला शेतकरी 2 वर्षाची पिकाची हानी सहन करू शकणार नाही. म्हणजे शिवाजी हा रयतेचा राजा होता. तो रयतेचा राजा असल्यामुळे रयतेचं नुकसान तो सहन करू शकणार नाही. या प्रकारच्या भावनेमधून शिवाजीने मिर्झा राजे जयसिंगाशी तह केला अशी मांडणी फुल्यांच्याही लेखनामध्ये दिसते, त्यानंतर शरद जोशींच्या लेखनामध्ये दिसते. आता ही जी मांडणी करणारे लोक आहेत किंवा ह्याच्या पलीकडे तुम्ही शरद पाटलांचं जर लेखन पाहिलं तर शरद पाटील तुम्हाला शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या शाक्त विवाहाच्या बद्दल पण मांडणी करताना दिसतात. तो जो दुसरा शाक्त विवाह आहे तो महार समाजातल्या स्त्रीशी झाला आहे आणि त्यामुळे शिवाजी महाराज हे एका अर्थाने पददलितांचे प्रतिनिधी आहेत अशा पद्धतीची मांडणी पण ते करताना दिसतात. ही सगळी मांडणी ते ज्या वेळेला करतात त्यावेळेला जयसिंगराव पवारांच्या सारखे अत्यंत व्यासंगी पण एका पातळीवर पारंपरिक पद्धतीने विचार करणारे जे अभ्यासक आहेत ते असं म्हणतात की या सगळ्याला काय पुरावा आहे, म्हणजे कागद काय म्हणतो त्याच्या आधारावर, म्हणजे शिवाजी महाराजांच्या मोठेपणाची मीमांसा करताना तुमच्या मनातला शिवाजी काय आहे यापेक्षा उपलब्ध कागदपत्रांमधला शिवाजी काय आहे याचा विचार करून ज्या वेळेला लोक मांडणी करतात त्यावेळेला काही गोष्टी स्पष्ट होतात, काही गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होतात. त्यामुळे शरद पाटलांनी ज्या वेळेला शिवाजी महाराजांची ही मांडणी केली ती मांडणी त्यांच्या लेखनामधनं पुढे गेली, पण त्या मांडणीकडे खूप दीर्घकालीन अशा प्रकारचा तिचा पाया विस्तारला नाही आणि समाजामध्ये त्या मांडणीला खूप मोठ्या प्रमाणात जनसामान्यांचा एका अर्थाने पाठिंबा मिळाला असं दिसत नाही. एक जो नवा वर्ग आपल्याला दिसतो, शिवाजी नवा वर्ग नाहीये टेक्निकली, तो जवळपास 30-40 वर्षांच्या परंपरेचा भाग आहे. तो आंबेडकरवाद्यांनी शिवाजी महाराजांकडे शिवाजी हा आमचा आहे या पद्धतीनं पाहिलं. तुमच्यातल्या अनेकांनी राजकुमार तांगडेने लिहिलेलं शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला पाहिलं असेल आणि त्यामुळे शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्लामध्ये ज्या प्रकारची मांडणी राजकुमार करतो आणि आमच्या एका कार्यक्रमामध्ये तो उदगीरला होता आणि तो असं म्हणाला की माझ्या इतका दिसायला वाईट शिवाजी तुम्हाला जगात कुठेही सापडणार नाही. मी इतका काटकोळा माणूस आहे, अजिबात दिसायला बरा नसलेला माणूस आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये शिवाजी महाराजांची जी काही एक आदर्श देखणी प्रतिमा आहे त्या आदर्श देखण्या प्रतिमेला पूर्ण छेद देणारा असा मी शिवाजी आहे. पण मी तसा का आहे, कारण शिवाजी तुमच्या माझ्यापैकी कोणातही असू शकतो. इतक्या सर्वसामान्य माणसामध्ये असामान्य गुण असू शकतात अशा प्रकारची भावना राजकुमार तांगडे त्याच्या लेखनामध्ये मांडतो. हा एक छोटासा पट मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न यासाठी केला की आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये 200-300 लोक इथे ऐकायला आले.
शिवाजी महाराजांच्या बद्दलची मांडणी समजून घ्यायला आले आणि अजून आपल्याला या देशामध्ये हे बोलता येत आहे. आणखी किती काळ हे बोलता येईल हे मला माहित नाही. म्हणजे मगाशी कैवल्य मला म्हणाला की तुम्हाला कॉम्रेड म्हणलं तर चालेल का, तर त्याने मला कॉम्रेड म्हणायच्या अगोदरच लोकांनी मी शहरी नक्षलवादी आहे असं म्हणलेलं आहे. आमच्या विद्यापीठाच्या सिनेटमध्ये एक बाई शिवसेनेत होत्या, त्या भाजपमध्ये गेल्या आणि तुम्हाला माहिती आहे बाटगे जास्त कडवट असतात, त्यामुळे त्यांनी हा माणूस मुख्यमंत्र्यांना टोमणे मारतो म्हणून हा शहरी नक्षल आहे. ही एक नवी व्याख्या शहरी नक्षलवाद्यांची सापडली. मला कोणी शहरी नक्षलवादी भेटला तर त्याला मी सांगणार आहे की तुमच्याबद्दलची ही एक व्याख्या आहे, तुमच्या डिक्शनरीत तुम्ही ती घ्या. तर ती माझ्याबद्दलची चर्चा झाली आणि कॉम्रेड कराडांनी त्यावेळेला माझ्याबद्दल स्वतःचं म्हणणं मांडलं, तिथे अनेक लोकांनी मांडलं. आता या राज्यामध्ये, या देशामध्ये त्याच्याबद्दल बोलू शकता, कसं बोलू शकता, कोणत्या चौकटीत बोलू शकता, याच्या खूप मर्यादा आहे. म्हणजे मी पवार आडनावाचा माणूस आहे, मराठा जातीचा आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा जातीच्या माणसाला थेटपणानं पटकन त्रास देणं खूप सोपं नाहीये. म्हणजे मोठे साहेब आहेत तोपर्यंत तरी नक्की, नंतरच्या या बाकीच्या सगळे जे चिल्लर कंपनी आहे त्यांचं मला माहित नाही. दुसरं म्हणजे मी प्राध्यापक आहे, मला बोलण्याचाच पगार मिळतो. म्हणजे मला प्रायमरी विचार करण्याचा मिळतो, पण बऱ्याच लोकांना बोलण्याचा मिळतो असं वाटतं. मला बोलण्याचा आणि विचार करण्याचा पगार मिळतो, त्यामुळे मला काही त्रास झाला तर माझी बाजू मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या अर्थात मी प्रिव्हिलेज आहे. मी विद्यापीठात शिकवतो, मला बरा पगार मिळतो. म्हणजे असं नाहीये की संध्याकाळी मी घरी रोजचा पगार घेऊन गेलो नाही तर माझी चूल पेटणार नाही. त्यामुळे मला त्रास देणं हे टेक्निकली अशक्य नाहीये, थोडं त्रासदायक आहे. त्यामुळे माझ्यासारखे लोक या व्यासपीठावर येऊन बोलण्याची चेंज करू शकतात. पण माझ्या जागी एखादा उमर खालीद असेल तर त्याला ही चेंज करता येत नाही. म्हणजे जे कोर्ट स्वतःच्या चर्चेमध्ये असं म्हणतं की बेल हा रूल आहे, जेल हा रूल नाहीये, त्याच जजमेंट मध्ये ते त्याला बेल नाकारतात. म्हणजे इतकं विनोदी सर्वोच्च न्यायालय हे कांगारू कोर्टात पण तुम्हाला सापडणार नाही. आपण त्याचं खरं नवं नामकरण चंद्रचूड कोर्ट असंच केलं पाहिजे, कारण चर्चेमध्ये मुक्त व्यवहार आहे आणि निर्णयामध्ये मातीखाण आहे. हे जे आहे ना, हे फक्त आणि हे सुद्धा करणारा माणूस मराठी आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. म्हणजे वाटते तितकी व्यापक चर्चा करायची, पण निर्णय घेताना मात्र शेण खायचं. हा या प्रकारचा मोठा एक धडा महाराष्ट्रामधल्या माणसाने घालून दिलाय आणि तरी आपण म्हणतो की महाराष्ट्र देशामध्ये मागे आहे. पार्श्वभूमीवर मी दोन गोष्टी तुमच्या समोर मांडणार आहे. ते म्हणजे शिवाजी महाराजांना शिवप्रेमी माणसाला मी काय आहे, शिवप्रेमी आणि शिवद्रोही याच्यामध्ये तुम्ही बघा. आता हे जे गुवाहाटीला गेलेली 40 जणांची गँग होती, जे 50 कोटीसाठी गेले, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही मुंबईत जे पत्रकार आहेत निरंजनला माहिती आहे, कोणाला कुठले फ्लॅट मिळाले सगळे माहिती. प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. म्हणजे महाराजांकडे जर खरंच काही त्यांचा काळ ओलांडणाऱ्या सुपरनॅचरल पॉवर्स असत्या तर त्यांनी अफजल खानासाठी वापरलेला बिचवा पहिल्यांदा गुवाहाटी गँगवाल्यांसाठीच वापरला असता. पण ते शक्य नाही. त्यामुळे हे सगळे लोक तुम्हाला दिसेल 19 फेब्रुवारीला पण महाराजांना अभिवादन करतात, तिथीनुसार पण करतात. राज्याभिषेक आपल्या बाजूने घोळ होता कामा नये. महाराजांचा इंटरेस्ट काय आहे, तारखेत आहे का तिथीत आहे, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. आपण तारखेला जायचं, आपण तिथीला जायचं, सगळं करायचं. जे जे नोशनल शक्य आहे ना ते करणं म्हणजे शिवाजी महाराजांबद्दलचं महाराष्ट्रातलं प्रेम हे नोशनल आहे, हे केवळ नावापुरतं आहे. आणि तो जो शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रातला पुतळा आहे जो होत नाही, मला व्यक्तिशः तुम्ही विचाराल तर शिवाजी महाराजांचा पुतळा करण्यापेक्षा जे गड किल्ले त्या मनोहर कुलकर्णीच्या ताब्यात गेलेत ना ते पहिल्यांदा बाहेर काढले पाहिजे. त्याचे लोक तिकडं 5-50 लोक तिकडे जाऊन
तिथं काय उदबत्त्या लावतात, तिथं काही तेल वगैरे वाहतात आणि ते सगळे धारकरी जे आहेत ना, ते सगळे जे धारकरी आहेत त्यांच्यापासून किल्ल्यांना मुक्त करणं हे समुद्रात महाराजांचा पुतळा बांधण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. पण त्याच्यासाठी शहाणा राज्यकर्ता लागतो. शहाणा राज्यकर्ता ही गेल्या 70 वर्षामधली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पोकळी आहे. शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला एवढं प्रेम का वाटतंय? कारण आतून आपल्याला कळतं की जे भाग्य 1630 मध्ये लोकांना लाभलं ते भाग्य 2030 मध्ये सुद्धा आपल्याला लाभण्याची काही शक्यता दिसत नाही. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्याकडचे हिंदू हृदय सम्राट घ्या, आपल्याकडचे जाणते राजे घ्या, हे दोन मोठे नेते महाराष्ट्रातले, चव्हाण साहेब पण घ्या, ज्यांची तुम्ही दखल घेऊ शकाल. बाकीचे तर सगळे पिगमी आहेत. बाकीच्यांकडनं तर तुम्ही काही अपेक्षाच बाळगू शकत नाही. हे सगळे लोक आपल्याला शिवाजी महाराज या पद्धतीने समजावून सांगतात जणू काही आपण शिवाजी महाराजांच्या बद्दल कधी काही ऐकलेलं नाही. म्हणजे शिवाजी महाराज, जसं आपण लोक आपल्याकडे फॉरेन लँग्वेज शिकतात ना, तसं शिवाजी महाराज आपल्याकडं फॉरेन डीईटी म्हणून एक परक दैवत म्हणून शिकवण्याकडे कल आहे. तुम्ही साधा विचार करा की शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्रात शेकडो ठिकाणी शाखा आहेत. शिवसेना आणि तो एकच पक्ष असा आहे की ज्याचं असं अत्यंत ताकदवान विकेंद्रित इन्फ्रास्ट्रक्चर आहे. या पक्षाला बाकी सगळं करत असताना शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं प्रत्येक चरित्र आपल्या शाखेमध्ये असलं पाहिजे. एवढी एक गोष्ट त्यांच्या 60 वर्षाच्या इतिहासात करता आली असते की नाही, पण त्यांनी का नाही केली? कारण मग शिवसैनिक शहाणा होण्याची शक्यता आहे. शहाणा झाला तर तो शिवसैनिक राहणार नाही. आता तो शहाणा न राहताच हिंदुत्ववादी झालेला आहे. कारण हिंदुत्ववादासाठी तर IQ अजिबातच लागत नाही. 0 IQ, -IQ हीच त्याची गरज आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये न वाचणारं शिवप्रेम हे महाराष्ट्रामध्ये गेल्या 5-25 वर्षात लोकांनी निर्माण केलं. आणि म्हणून तुम्ही बघा, शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाच्या वेळेला ज्या सगळ्या मोठ्या यात्रा निघतात त्या यात्रांमध्ये लोकांचे कान फुटतील एवढ्या प्रचंड प्रमाणात डीजे वाजतो होता. आणि हे सगळं करण्यासाठी स्पॉन्सर करणारा माणूस कोण आहे? तर एखादा लोढा आहे, एखादा भानुशाली आहे, एखादा आशर आहे. तुम्ही हे सगळे महोत्सव करणाऱ्या तरुण मुलांचे टी शर्ट बघा. ते टी शर्ट सुद्धा त्यांच्या आई बापांचे नाहीये. ते टी शर्ट सुद्धा स्थानिक बिल्डरनं दिलेले आहे. अजून अंडरवेअर त्यांच्या त्या घेत आहेत, पण टी शर्ट मात्र नक्की बिल्डरनं दिलेले आहे. कारण तो बिल्डर शिवाजी महाराजांच्या आरत्या आणि यात्रा स्पॉन्सर करतो. कारण त्या भागामधल्या इमारती रिकाम्या करून घेण्याचं काम आपले मराठी लोकच नंतर करणार असतात. हे जे आहे ना, आपलं कमर्शियलाइज मराठी माणसांचं शिवप्रेम आहे. आपलं प्रेम कसं आहे? रायगडावर जाऊन आलो, रायगडावरनं ज्योत घेऊन निघालो, शिवनेरीवर गेलो, शिवनेरीवरनं ज्योत घेऊन निघालो. खूप झालं. त्यांनी पूर्ण माईक हादरवून सोडलं, अशी माझी नोंद होण्याची शक्यता आहे. असो, तर हे जे लोक आहेत बघा, आपली सगळी डावी पुरोगामी मंडळी सुद्धा, आंबेडकरवादी मंडळी सुद्धा याला शिवप्रेम मानायला लागली आहे. म्हणजे लोक काय म्हणतात, ते सगळं एवढं करतायत ना हिंदुत्ववादी, आपण थोडं तरी करूया. मी तुम्हाला सांगतो, हिंदुत्ववाद्यांचं शिवप्रेम आणि त्याचं सॉफ्टवेअर व्हर्जन असलेलं तुमचं शिवप्रेम, याच्यामध्ये हिंदुत्ववाद्यांचं शिवप्रेम जिंकणार आहे. तुमचं सॉफ्टवेअर शिवप्रेम कधी जिंकेल? तुमचं नॅरेटिव्ह पूर्ण वेगळं असेल तर, तुमचं कथन, तुमचा डिस्कोर्स पूर्ण वेगळा असेल तर, आणि तुमचा शिवाजी हा कष्टकऱ्यांचा शिवाजी असेल तरच टिकेल. तुमचा शिवाजी कष्टकऱ्यांचा शिवाजी नसेल तर तो फॅशन शो मधलाच शिवाजी राहील. आणि फॅशन शो मधला शिवाजी RSSच्या लोकांना जास्त चांगला जमतो, कारण गेली 100 वर्ष ते फॅशन शोच करत आहेत. फॅशन शो ही त्यांची ताकद आहे. फॅशन शो हा त्यांचा USP आहे.
त्यांची एक राजवटच फॅशन शोवर आधारलेली आहे, त्यांची एक राजवटच सर्कशीवर आधारलेली आहे. तुम्ही त्यांच्या खेळामध्ये त्यांच्यावर मात करू शकणार नाही. ज्या खेळात तुम्ही त्यांच्यावर मात करू शकणार नाही त्यामध्ये तुम्ही त्याच्या नादाला लागता कामा नये. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण शिवाजी महाराजांच्या बद्दलचं प्रेम व्यक्त करताना कोणी ते व्यक्त केलं पाहिजे, कधी व्यक्त केलं पाहिजे, कशा पद्धतीने व्यक्त केलं पाहिजे याच्याबद्दलचे आपल्या मनामध्ये काहीतरी ठोकताळे आहेत. तर एक ठोकताळा आपल्या मनामध्ये असा आहे की शिवाजी महाराजांच्या बद्दल लोकांनी लिहिलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही बघा की आपले पंतप्रधान लोकसत्तेच्या कृपेने सातत्यानं लेख लिहितात. बघा तुम्ही पाहिले का ते एक्सप्रेसमध्ये इंग्रजीत लेख लिहितात, लोकसत्तेमध्ये मराठीत लिहितात, कदाचित इतर भाषांमध्ये पण लिहित असतील. एवढा बहुभाषिक माणूस आपल्याला लाभलेला आहे जो एकाही भाषेत प्रश्नाचं उत्तर देत नाही. आणि ते आपल्याला कळण्यासाठी नॉर्वेत जावं लागतं आपल्याला. आणि असं म्हणलं की लोक म्हणतात तुम्ही देशद्रोही आहात, आपल्या देशातल्या सर्वोच्च माणसाच्या प्रतिष्ठेबद्दल तुम्ही विचार करत नाही. आपल्या देशातल्या सर्वोच्च माणसाने देशाच्या प्रतिष्ठेचा विचार केला तर आपण त्याच्या प्रतिष्ठेचा विचार करणं प्राप्त. त्यामुळे तुम्ही बघाल तर आपले पंतप्रधान आणि आपले अत्यंत तडफदार गृहमंत्री सुद्धा देशाचे, इथले नाहीयेत तडफदार अजून, तर ते सगळे ते सुद्धा म्हणजे शिवाजी महाराजांवर आज्ञाबद्ध ऑकेजनल पेपर जसे लिहितात की नाही प्राध्यापक लोक, तसे ऑकेजनल पेपर, ऑकेजनल आर्टिकल लिहून तुम्हाला माहिती आता एक अशा प्रकारचे लेख लिहिणाऱ्या कन्सल्टंट लोकांची एक जमात निर्माण झालेली आहे. त्यांचं एक स्वतंत्र बेट होईल एवढे लोक आहेत जगात आता. आणि त्यांचा बाप प्रशांत किशोर आहे या सगळ्यांचा. आणि मला इतका आनंद होतो त्याचा बिहारमध्ये पराभव झाल्याबद्दल की त्याने या देशावर जे लादलं त्या पापाची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे. त्याने या देशावर हे दोन माफिया जर लादले असतील तर बिहारच्या जनतेचं बाकी लोक ठिकाणाला आहे मला माहित नाही, पण ह्याला जरी बसवलं ह्याच्यावरून आहे. मी तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा आहे की आता आपण शिवाजी महाराजांसारखी वेशभूषा करणाऱ्या कोणालाही शिवाजी महाराज मानू लागलेलो आहोत. शिवाजी महाराज उच्चारणाऱ्या कोणत्याही माणसाला शिवाजी महाराज मानू लागलो. तुम्हाला जर आठवत असेल तर पंतप्रधान कधीतरी वारकरी पंथाच्या एका कार्यक्रमाला आले होते आणि तिथे त्यांनी तुकाराम महाराजांचा एक कुठला तरी अभंग म्हटला आणि ते काय म्हणतात त्याला मगनलाल ड्रेसवाल्याकडनंच त्यांचे सगळे ड्रेसेस आलेले असल्यामुळे ते तशाच प्रकारचा वारकऱ्यांचा ड्रेस घालून तिथं होते. आणि मग लोक पण असं म्हणतात की नाही संतांचे विचार त्यांच्या मनामध्ये रुजलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये कुठलाच विचार रुजलेला नाही, त्यांच्या मनामध्ये सत्तेचाच विचार रुजला आहे. त्या विचारांच्या उपयुक्ततेसाठी जेव्हा शिवाजी महत्वाचा असतो तेव्हा ते रायगडावर जातात. त्या विचारांच्यासाठी शिवाजी महत्वाचा असतो तेव्हा ते शिवनेरीवर जातात. आणि म्हणून आपण आत्ताच्या काळामधले जे लोक आहोत, मराठी लोक आपण स्वतःला मानतो, मराठी माणसांच्या या महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक आपण मानतो, त्यावेळेला आपल्या हितसंबंधांचा विचार आपण कसा केला पाहिजे. आपल्या शिवाजी महाराजांवरच्या प्रेमाला आपण इतरांच्या शिवाजी महाराजांवरच्या प्रेमापासून कसं वेगळं काढलं पाहिजे. तर मला असं वाटतं की थोडं खाली जमिनीकडे वाकून बघायला पाहिजे. आणि जमिनीकडे वाकून बघायचं म्हणजे कसं बघायचं तर आज या देशामध्ये जवळपास 60 ते 70% लोक रेशनचं धान्य घेऊन जगताना आपल्याला दिसतात. ज्या वेळेला गॅसचे दर वाढताना आपल्याला दिसतात, ज्या वेळेला इतर सगळ्या गोष्टी युद्धामुळे बदलतात असं दिसतं, त्यावेळेला अत्यंतिक दारिद्र्यामध्ये राहणारा, अत्यंतिक कुपोषित अशा प्रकारचा जो आपला समाज आहे त्या प्रकारच्या समाजाकडे न वळून पाहता आपण जेव्हा ऊर्ध्वगामी पद्धतीने विचार करतो तेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या सारखा विचार करत नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. खाली का बघायला पाहिजे तर तुमच्या माझ्यासारखा जो वर्ग आहे त्या वर्गाला किमान थोडंसं भयमुक्त राहण्याची चैन परवडणारी आहे.
एक मोठा वर्ग या समाजामध्ये असा आहे की ज्याचं जगणं अशक्य आहे. म्हणजे आपण शिवाजी महाराजांच्या काळाचा उल्लेख करताना असं म्हणतो की त्या सगळ्या पुण्याच्या परगण्यावर गाढवाचा नांगर फिरवला गेला होता. हा गाढवाचा नांगर गेली 20-25 वर्ष महाराष्ट्रावर पण फिरवला जातो. तुम्ही मला सांगा, लाडकी बहीण योजना हा गाढवाचा नांगर फिरवण्याचाच भाग आहे. हे बहिणींना कळत नसेल, बहिणींच्या नवऱ्यांना पण कळत नसेल, कारण थोडाफार खर्च बायकोचा परस्पर देवा भाऊकडनं आणि शिंदे भाऊकडनं निघतोय, पण अखेरीस सगळं तुमच्याच बोकांडी बसणार आहे. हा आपला पैसा आहे. त्यामुळे तुम्ही 4 धाम यात्रेला सरकारच्या मदतीने जाल, ज्येष्ठ नागरिक पर्यटन योजनेला सरकारच्या मदतीने जाल, आणि एक दिवस असा येईल की तुम्हाला पर्यटनाला नेणाऱ्या गाडीतलं पेट्रोलच वाटेत संपलेलं असेल आणि तुमच्यावर पुढे चालण्याची व्यवस्था सोयच राहणार नाही. हे जे आहे सरकारी यंत्रणेचं बकालीकरण, सरकारी यंत्रणेचं भणंगीकरण, या सगळ्याकडे तुम्ही शिवाजी महाराजांच्या चष्म्यातनं कसे पाहता? तर शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांसारख्या बदमाशांना मिठावरचा कर लावताना रायगडावर बोलवून महिने तंगवत ठेवलं. हा त्यांच्या इकॉनॉमिक अजेंड्याचा भाग आहे. म्हणजे आपल्याला काय कळतं की शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणाच्या कार्यक्रमात ऑक्झेंडर होता, पण ऑक्झेंडरचा पूर्ण प्रसंग जर तुम्ही पाहिला तर त्याने काय प्रकारचं डिप्लोमॅटिक नॅरेटिव्ह केलं, शिवाजी महाराजांनी त्याला कसं वागवलं, शिवाजी महाराजांनी डचांना कसं वागवलं, त्यानंतर संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना कसं वागवलं, या पद्धतीने जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत या राज्यकर्त्यांकडे आपण माणसं म्हणून पाहत नाही. आणि माणसं म्हणून कोणाला न पाहता त्याच्यावर प्रेम करणं हे एक प्रकारचं इन्फॅच्युएशन आहे. हे कल्चरल इन्फॅच्युएशन आहे आपल्या समाजाचं. शिवाजी महाराजांवरचं या प्रकारचं इन्फॅच्युएशन आपल्याला फार पुढे नेणार नाही. आपण वाढत का नाही आहोत, आपण खुजा समाज का होतो आहोत, याचं कारण आपण नवा विचार करणाऱ्या माणसांचं ऐकतच नाही. मग तो आंबेडकरी चळवळीतला असेल, डाव्यांमधला असेल, इतर कुठल्याही वर्गामधला असेल, शिवाजी महाराजांच्यावर जर प्रेम करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला नव्या माणसांचं ऐकणं, नवी माणसं जे लिहितायत त्यांच्या मागे बळ उभं करणं. म्हणजे आता किती मुलं आहेत बघा की खूप नव्या फॉर्म मध्ये रॅप असेल, मीम असेल, व्यंगचित्र असतील, अशा अनेक फॉर्म मध्ये लोक लिहित आहेत. त्यामुळे तुम्हाला रोज सकाळी जो व्हॉट्सअपवर एक रतीब येतो बघा, अनेक लोकांना येत असेल, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना तो जास्त येत असेल की खरा